पंढरपूर येथे धनगर समाजाची राज्यव्यापी बैठक जी आहे ते प्रमुख कार्यकर्ते माजी आमदार खासदार यांची बैठक आज पार पडली। या बैठकीमध्ये धनगर समाजाचा एसटीचा प्रश्न जो आहे त्याच्याकडे या सरकारनं अतिशय अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे। इनफॅक्ट या सरकारनं आम्हाला फसवलेलं आहे अशी भावना आजच्या बैठकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली। 50 दिवसाचा अल्टिमेटम दिला, त्यावेळी सरकारने काही केलं नाही। बैठकीचं आश्वासन दिलं, त्याचं काही झालं नाही। नुसतं या धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचा कार्यक्रम जो आहे तो आतापर्यंत या सरकारने केलेला आहे। त्यामुळं आता या सरकारच्या विरुद्ध दोन हात केल्याशिवाय आमचं हक्काचं एसटीचं आरक्षण जे आहे ते या ठिकाणी मिळणार नाही अशी भावना सगळ्यांची झाली। त्यामुळे आजच्या बैठकीत आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय केलेला आहे, धनगर समाजाला एसटीचं सर्टिफिकेट जे आहे धनगर आणि धनगड एकच आहे असं म्हणून 25 जानेवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत हे सर्टिफिकेट जे आहे ते सरकार आम्हाला द्यावं हा अल्टिमेटम आम्ही सरकारला देत आहे। आणि जर ते दिलं नाही तर मग मात्र या सरकारला घरचा रस्ता दाखवण्याची तयारी जी आहे ती या धनगर समाजानं करण्याचा निर्धारसुद्धा या आजच्या बैठकीत झालेला आहे। याची पूर्ण तयारी करण्यासाठी म्हणून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी त्याची व्याप्ती करण्यासाठी 15 तारखेला पुण्यामध्ये आणखी एक व्यापक बैठक या ठिकाणी होणार। त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला समन्वयक नेमून त्या आंदोलनाची जबाबदारी जी आहे त्या जिल्ह्यातल्या नेत्यांच्यावर सोपवली जाईल, तालुक्यापर्यंत सोपवली जाईल। अशा प्रकारे हे राज्यात पूर्ण राज्यव्यापी आंदोलन जे आहे ते आंदोलन जे आहे ते फार मोठं एक उग्र असं आंदोलन जे आहे ते धनगर समाज करण्याच्या मनस्थितीत आहे। संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो या आंदोलन, एकीकडे मराठ्यांचं आंदोलन, दुसरीकडे ओबीसीचं आंदोलन, आता धनगरांचं आंदोलन, हा महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्र धगधगता झालेला महाराष्ट्र दिसेल। कारण धनगर समाज शांत आहे तेवढा शांत आहे, पण एकदा धनगर समाज पेटला की ते दुसऱ्या समोरच्याला पेटवल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून सरकारनं आता आमचा आणखीन अंत न पाहता हा धनगर समाजाचा प्रश्न जो आहे तो त्यांनी ताबडतोब सोडवावा। 25 तारखेचा अल्टिमेटम जो आहे तो आम्ही त्यांना दिलेला आहे। तोपर्यंत सरकारला मुदत आहे, जे काय करायचं त्यांनी करावं। कुठला आयोग नेमायचा आहे, कुठला आणखीन कमिटी नेमायची, जे काय करायचं त्यांनी करावं। फक्त आम्हाला आमची मागणी एवढीच आहे की तेवढं सर्टिफिकेट जे आहे एसटीचं जे आहे ते सर्टिफिकेट आम्हाला अंमलबजावणीचं सर्टिफिकेट आमच्या हातात मिळावं एवढीच आमची अपेक्षा सरकारकडून आहे। नाहीतर या सरकारचं आहे 24 निवडणुकीमध्ये काही खरं नाही आहे, त्यांना घरी जावंच लागेल। 25 जानेवारीनंतर पुढची दिशा नक्की काय असणार? 25 जानेवारीनंतर राज्यभर हा आंदोलनाचा भडका या धनगर समाजाचा उडालेला या महाराष्ट्र सरकारला पाहायला मिळेल। त्याची जबाबदारी जी आहे ती संपूर्ण जबाबदारी सरकार होती आहे। कारण आमचाही आता अक्षरशः वाट बघण्याचा अंत झालेला आहे। किती वाट बघायची, किती आंदोलन, किती अपेक्षा, ही समिती ती समिती, हे 50 दिवस, हे सगळं झालं ना आता काय, त्यामुळे कुणी ऐकायच्या मनस्थितीत नाही आहे। आणि म्हणून हा सरकारला आमचा अल्टिमेटम आहे, त्याच्या 25 तारखेनंतर मात्र आम्ही एक दिवससुद्धा आम्ही थांबायला तयार नाही। आम्हाला 25 तारखेच्या आतलं सर्टिफिकेट द्यावं आणि ते शिंदे सरकार, फडणवीस सरकार, अजितदादा पवारचं सरकार हे आम्हाला देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। तुम्ही अनेक अल्टिमेट दिले, पुन्हा तेच सरकार नाही, ह्यावेळी आता कळेल ना। आता ह्यावेळी सगळे समाजाचे सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातून प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यांनी मिळून आज निर्णय घेतलेला आहे। अहिल्यादेवीच्या प्रतिमेच्या समोर शपथ खाऊन आज या ठिकाणी आम्ही आज निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला सरकारला आता सुट्टी आमच्याकडून सुद्धा नाही म्हणजे नाही। आणि हे आंदोलन जे आहे हे आंदोलन केल्याशिवाय आता धनगर समाज स्वस्थ बसला नाही, सर्टिफिकेट नाही तर मतदानसुद्धा नाही। ओके, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज या ठिकाणी सर्व आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, सरपंच या ठिकाणी या बैठकीला उपस्थित होते। आणि आज अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये झाला आहे। सर्व आमच्या धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते यांनी सर्वांनी मिळून, उपोषणकर्ते सर्वांनी मिळून आज एक निर्णय घेतला आहे की 25 जानेवारीचा अल्टिमेटम या सरकारला दिलेला आहे। 25 तारखेच्या आत सरकारनं धनगर समाजाला एसटीचं अंमलबजावणीची सर्टिफिकेट द्यावं ही अल्टिमेटम देण्यात आलेलं आहे। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अतिशय तीव्र लढा उभा केला जाईल आणि तो सरकारला सोसणार नाही हे या बैठकीमध्ये ठरलेलं आहे।